मला खूप नांदेडचा अभिमान आहे. मी नांदेडमध्ये याच्या आधी थोडंसं काम केलेलं आहे. तुम्हाला हे माहीत असेल, मी नेहमी टी शर्ट शिवाय राहतो, पण आज हे नांदेडचं पांढरा शर्ट आणि हे पांढरा शेलाच म्हणतात ना, दस्ती किंवा काही जण गमजा म्हणतात त्याला. पण मी गमजा का म्हणत नाही, कारण नांदेडमध्ये जाऊन लय गमजा करून आलात का असा आरोप होऊ नये. त्यामुळं हा विषय केलेला आहे. नांदेडमध्ये शेअर मार्केटशी रिलेटेड काय प्रॉब्लेम आहेत असं वाटतं तुम्हाला? मी अमोल कदम, गोडाऊन मॅनेजर, वसमत तालुका येथे कार्यरत आहे. मी ऑप्शनमध्ये जवळपास 10 लाखाच्या वर लॉसमध्ये आहे. आणि पूर्ण क्लासेस वगैरे काही नाही आहेत माझे, स्वतःहून सांगितलं हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला आता टीच करूनच पुढे हे करायचं. आणि या टेलिग्रामच्या चॅनलमुळं माझं भरपूर नुकसान झालेलं आहे. मी हनुमान पाटील सर, लातूरवरून आलोय. अरे वा, जोजारींचा मित्र पण आहे. बरोबर. मी मागल्या 4 ते 5 वर्षापासून तुम्हाला युट्यूबवर फॉलो करतो. ग्रेट. तुम्ही जेव्हा व्हिडिओ करत होतात लाईव्ह, पण तुमचा फोटो येत नव्हता, त्यावेळेपासून फॉलो करतोय. आणि तुम्हाला अगोदर युट्यूबवर बघण्याची क्युरियोसिटी होती आणि आता तुम्हाला समोरासमोर बघण्याची क्युरियोसिटी होती, म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी आलोय सर. आणि मी काम करत करत ट्रेडिंग सुरुवात करतोय. आणखी पण नॉलेज घेतच आहे सर मी, आणखी म्हणजे पूर्णपणे मध्ये पडलेलो नाही. ग्रेट ग्रेट. आज आपण थोडं डिस्कस करूया फायनल. येस. नमस्ते सर, माझं नाव विजयाश पटेल आहे. मी लातूरवरून आलोय सर. ग्रेट. आणि जवळपास 2-2.5 वर्ष झालं मी तुम्हाला फॉलो करतोय. सायकोलॉजी फक्त कशी असते ते तुमच्याकडून शिकलोय सर. कारण जेव्हा आपण ट्रेड घेण्याच्या अगोदर एक सायकोलॉजी असते, आणि ट्रेड घेतल्यानंतर काही जण फोमो मध्ये जातात. माझी सिच्युएशन अशी होती. ते कसं स्टँड व्हायचं त्याच्यातून तुमच्याकडून शिकलोय सर मी. थँक्यू. आणि आम्ही दोघं सर लहानपणापासून म्हणजे 2 वर्षापासून सोबत आहेत. करिअर मध्ये पण सोबत आहे आणि इथं पण आम्ही सोबत आहेत सर. ग्रेट ग्रेट. सर, माझं नाव पवन गिरी आहे सर. आपले संपर्कच आहे. मी कॉल ऑप्शन मध्ये तुम्हाला खूप सांगायची इच्छा होती, म्हणजे फोनवर. आता त्यांचं ऐकलो ना, आम्ही 10 लाख दुनिया में कितना गम है, मेरा गम बहुत कम है. मी 3 लाख लॉस मध्ये गेलो सर, असंच कॉल पुट. म्हणजे बरं झालं इथे येऊन किंवा तुला लक्षात आलं की माझ्यापेक्षा पण खड्ड्यातले लोक. मी सांगणार नव्हतो, ते ऐकल्यानंतर मग मी काहीच नाही, म्हणून आता फ्रीली सांगत आहे. ग्रेट ग्रेट. सर नमस्कार सर. मी आदरणीय आमचे मित्र ढोणे सर यांच्यामुळे मी इथे आहे. तुमचं चार्ट म्हणजे तुमच्या चॅनलला मी फॉलो करतोय सरामुळं. प्रत्यक्ष तुमची भेट झाली, एवढा आनंद झाला आणि खूप छान वाटलं. आणि सरांनी सांगितलं की 10 लाख. सर माझ्याही ऑप्शन ट्रेनिंगमध्ये 4 ते 5 लाख लॉस. तसं नाही तर गम आहे सर, आता यांनी पण एक्सप्लेन केलेलंच आहे. आणि खरं दुःख होतं की इतकं दुःख की जेव्हा ते वाट पाहावीशी वाटते की आता चढेल तेव्हा चढेल, आणि जेव्हा उलट घेतलेलं खालीच येतं. म्हणजे हे सगळ्यांची टेजर जी आहे. तरी सरांचे आणि तुमचे सर्वांचे आभार, धन्यवाद. बघा, आल्या मी सगळे गोड 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 बोलत होते, आता सगळं निघायला लागलं. थोडं खुलं करायचं देरी आहे. हा सर प्लीज. नमस्कार, मी वाशिमवरून आलोय. डॉक्टर गजानन खानजोडे. ग्रेट. सर्वप्रथम माझ्या लहान्या बंधूने म्हणजे चार्ट कमावण्याशी निगडीत आहेत ते 3 वर्षापासून राजकुमार खानजोडे म्हणून. बरं. राजू पाटील. तर त्याचे धन्यवाद की त्यानं मला सहज बोलता बोलता सांगितलं की बा तू काय करायला लागला. म्हणलं मी ट्रेडिंग करतोय. मग तो म्हणजे चार्ट कमांडो फॉलो कर. त्यानं लगेच लिंक एक शेअर केली. 2025 मध्ये श्रीमंत व्हा असं काहीतरी आहे. 3 आठवड्याच्या आधीची गोष्ट आहे. त्यानंतर मग मी डायरेक्ट कंटिन्युअसली दररोज 10-12 व्हिडिओ वॉच करत होतो आणि आज इथे आलो मुद्दाम. आणि जसं तुम्हाला बाकीच्यांना ऑप्शनमध्ये पैसे गमावण्याची हे आहे, अनुभव आहे, तसं मला फ्युचरमधला 12 वर्षाच्या आधी 9 लाख रुपये घातलेत मी. नंतर मग सोडून दिलं. मध्ये बरेचसे ब्रेकडाऊन, अप्स अँड डाऊन आले. 12 वर्षाखाली तुम्ही फ्युचर करत होते. पण ट्रेडिंग मधले सोडली होती आणि आता परत एकदा ट्रेडिंग सुरू केली.
तर मला असं वाटलं तुमचं म्हणजे फॉलो केल्यानंतर लाईव्ह वगैरे बघत होतो, तर खरोखर आता आपल्याला योग्य गुरु मिळाला आणि आपल्याला दुसरं काही शोधायची गरज नाही. आपला शोध संपला ट्रेडिंगमधला आणि तुमच्या रूपानं मला आपला माणूस सापडला. थँक्यू त्याच्याबद्दल. चार्ट कमांड. जय चार्ट कमांड. जय चार्ट कमांड. नमस्कार, माझं नाव सोनाजी पोपळे. वेंचुरा सिक्युरिटी नावाचं एक ब्रोकर आहे. त्यानं म्हणजे 5-6 हजार रुपये घेऊन गेला त्या काळात. त्याच्यानंतर मी 500 रुपयाची त्यानंच शेअर घेऊन ठेवला होता. त्याच्यानंतर मी बघितलं नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये याच्याकडे थोडंसं आकर्षित झालो आणि इक्विटीमध्ये त्यावेळेस पोर्टफोलिओ चालू केला. माझ्याकडं तुम्हाला माहीत असेल टाटा एलेक्सी नावाचा शेअर आहे. ते 850 रुपयानं माझी बाईंग आहे सर. ओके. 12,000 रुपयापर्यंत गेला होता पोर्टफोलिओ. मी आजपर्यंत जे काही घेत राहिलो ते एकही शेअर मी विकला नाही. सॅल्यूट सॅल्यूट. होल्ड करतो आणि माझं असं आहे की माझ्या नातानं ते विकलं पाहिजे. पोर्टफोलिओ म्हणजे आपलं हे आहे सातबारा शेती. तसं करायचंय सर मला. मी ऐकून आवलो शेअर मार्केटमध्ये 1000 पटीनं वाढले, हे वाढले, पण अनुभव कुणाला आहे हो? कोणाकडे आहे? तुम्ही सांगता तसं सर. ऐका ना, तुमचाच अनुभव आहे ना. नाही सर, माझा आहे. वाढले ना. नाही ते खरं आहे, पण 2008 इज द राईट एंट्री इन द मार्केट. बरोबर आहे, पण ते घेतलेले शेअर ते वाढले नाही. ते त्याच्या ब्रोकरच्या सांगण्यानुसार घेतले होते. पण तुमच्या सांगण्यानुसार मी माझ्या सांगण्यानुसार घेतलो, हिंमत केली, ते राहिले. पण 100% मी सांगू शकतो की बाबा शेअर मार्केटमध्ये पैसे हे 1000 पटी नाही आपण कल्पना करू शकणार. तुम्ही म्हणता फक्त तुम्ही कल्पना करा, देव द्यायला तयार आहे. ते आपला विश्वासच नाही त्याच्यावर. तर विश्वास करा. फ्युचर ऑप्शनमध्ये न जाता इक्विटीमध्ये सर सांगतात त्याप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करा. भले तुम्हाला शेअर 100 रुपये गेले म्हणून समजून टाकून द्या, त्याला विसरून जा. सर म्हणतात लॉग इन केल्यानंतर लॉग आउटच करा. कधी आपला ज्यावेळेस विकायचे त्यावेळेस आधी टाकले सोडून द्या, विसरून जा. हे असं केलं तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. श्रीमंतीची आता गरज नाही. आपण त्याच्याहून काही भुकेले नाही की आपल्याला अन्न नाही, खाणं प्यायला नाही, असं काहीच नाही. सगळं आहे आपल्याकडं. पण जे नाही त्याचं दुःख आहे, हाय त्याचं सुख नाही. याच्यामुळे सर्वजण दुःखी आहोत आपण. ही गरज नाही आपल्याला. धन्यवाद. ग्रेट ग्रेट. मी 2009 मध्ये नांदेडमध्ये होतो आणि 2009 मध्ये माझे 2-3 मित्रांनी नांदेडमध्ये बिटकॉईन घ्यायला मला सांगितलं होतं. मला नव्हतं सांगितलं तसं, तर इनडायरेक्टली ते आम्ही जिथं काम करतो तिथं ते आले होते. बाकीचे लोक त्यांना ते सांगत होते की बिटकॉईन घ्या, असं तसं तसं. बरोबर. आणि तुम्हाला म्हणजे कानावर सुद्धा ऐकून विश्वास बसणार नाही, एवढ्या किमतीला त्यावेळेस तो मिळत होता. म्हणजे आता तुम्ही आहे की नाही, दाढीच्या खर्चात 1 बिटकॉईन मिळत होता. काय आताच्या तुमच्या दाढीच्या खर्चात 2009ला बिटकॉईन. पण त्या 4 लोकांना जे ते घ्यायला ते रेडी झाले होते. बरोबर. मी त्यांना समजावून सांगितलं जी गोष्ट दिसतच नाही त्या भानगडीत कशाला पडताय. आणि तुम्हाला माहिती आहे नांदेडवाले बोलण्यात लय चालाक असतात. आणि बरोबर त्यांनी मी म्हणलेलं ऐकलं आणि बरबाद झाले. हे कुणी सांगत नाही खऱ्या गोष्टी. बरोबर. मग मला नंतर लक्षात आलं की किती मोठी आपण चूक केली होती. नंतर मी भरपूर बिटकॉईन घेतले. परत 2018-19 पर्यंत मी क्रिप्टोमध्ये म्हणजे रेकॉर्ड सगळे केले, लॉसचे पण केले. म्हणजे तुम्ही पण ओपन व्हायला, मी तर झाकून कशाला ठेवू. एका दिवसात 1,37,00,000 लॉस केला होता मी बिटकॉईनमध्ये. बिटमॅक्स एक्सचेंज आहे, आता पण आहे ते, तेव्हा पण होतं. तर एवढे भयंकर, कदाचित मला असं वाटतं की तेवढे मोठे लॉस केले म्हणूनच मी पुढे येऊ शकलो. राईट. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे चुकीचं आहे वगैरे, असं काही नसतं. जर समजा मी 1-1.5 लाख रुपयाचा लॉस केला असता तर एवढं तुटून शिकलो नसतो. 4.5 वर्ष मी रात्रंदिवस फक्त चार्ट आणि चार्टवर बसलो. बरोबर. आता आपण चर्चा अशी करूया, मी आपण स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये बोलू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये बोलायचं. एक देशातलं उदाहरण आहे, फॉरेनचा देश आहे, तिथले एक श्रीमंत कुटुंब आहे. त्या कुटुंबाकडं मार्केटमधले सगळ्या कंपन्यांचे शेअर होते. आपण असं करू समजण्यासाठी
उदाहरण आपण इमॅजिन करू, समजूया की महाराष्ट्रातलंच ते उदाहरण आहे. महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत फॅमिली कोणती आहे? एखादं नाव सांगा काहीतरी. चव्हाण? नाही, राजकीय नाव कुठलं घेऊ नका. चव्हाण, देशमुख, चला पाटील घेऊ, म्हणजे काही प्रश्न येणार नाही, कुणी ऑब्जेक्शन घेणार नाही. राईट? नाही तर लगे काही जण एक्सपोज करायला बसलेत. तर मग पाटील फॅमिली महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत आहे, बरोबर. त्यांच्याकडे सगळ्या कंपन्यांचे शेअर आहेत आणि सगळ्या कंपन्यांचे मॅक्झिमम शेअर त्यांच्याकडे आहेत. किती? मॅक्झिमम शेअर त्यांच्याकडे आहेत. मग आता दर वर्षाला त्यांना जे पैसे येतात, कशा कशाचे येत असतील? डिव्हिडंड येत असेल, बरोबर आहे, बोनस येत असेल, स्प्लिट झालेला येत असेल, यस, बरोबर. अजून असे काही वेगवेगळे ज्या कंपनीच्या कॉर्पोरेट ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यातून त्यांना पैसे मिळतात. किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे फायदे जे कंपनीला होतात त्यातला काही ना काही हिस्सा कुणाला मिळतोय? ह्या शेअरधारकाला मिळतो. आणि ह्यांच्याकडे सगळ्याच कंपन्यांचे मॅक्झिमम सगळे शेअर त्यांच्याकडेच. मग त्यामुळं त्यांची प्रॉपर्टी, त्यांची जी पैसा आहे तो वर्षानुवर्ष वाढत जात होता. त्यामुळं त्यांच्यापेक्षा कुणीही श्रीमंत नव्हतं महाराष्ट्रामध्ये. सगळा पैसा त्यांच्याकडे होता, एवढा पैसा त्यांच्याकडे. मग आणि त्यांनी काही डोकं चालवलं होतं का? काही नाही. सगळ्या कंपन्यांचे शेअर त्यांच्याकडे होते बस. आणि जे काही डिव्हिडंड मिळतं किंवा जी काही प्रॉफिट, त्या कंपन्यांचं जे नफा होतं त्यातून जो हिस्सा यांना मिळतोय त्याच्यातून हे अजून श्रीमंत होत होते. मग त्या मोठी फॅमिली, 50-60 लोकांची फॅमिली आहे. मग आता 50-60 लोकांची एवढी मोठी फॅमिली, मग त्या फॅमिलीनं काय केलं की त्यांचा जो मेन प्रमुख होता, राईट, मेन पाटील, त्यांचा बड्डे होता. आणि भाऊचा बड्डे म्हणल्यावर आपल्याला माहित आहे आपण धमाक्यात साजरा करतो. जनरली नांदेड एरियात किंवा नांदेड, नरसी, नायगाव, आहे की नाही, घरात नाही दानान मला बाजीराव म्हणा, आहे की नाही, ही प्रथा आहे. मुलीच्या लग्नासाठी आपण, आहे की नाही, समोर दिखाव्यासाठी, आहे की नाही, त्याला काय वाटलं आमच्या सोयऱ्यात नाक उभं राहा, म्हणजे ह्याचं नाक उभं राहण्यासाठी पूर्ण जमीन विकून टाकतात. आहे की नाही. आत्महत्या मराठवाड्यात जास्त होतात, खरं आहे की नाही? पश्चिम महाराष्ट्रात होतात का? आहे की नाही. इथं मान म्हणून आहे, दहिवडी मान, जो दुष्काळी भाग आहे एकदम, तिथं पाणीच नाही कसलंच. आपल्या इथं गोदावरी वाहते तरी आत्महत्या आहेत, बरोबर आहे. तरी तिथं आत्महत्या होत नाहीत, कारण ते खर्चच करत नाहीत लग्नावर वगैरे किंवा शो ऑफ करणे, याच्यावर काही खर्च नाहीये. मी चांगला सूट वगैरे भारी काय काय घालून आलो असतो तर आणि तिकडूनच लांबून हाय केलं असतं आणि फोटो इंस्टावर टाकला असता, आहे की नाही. पण हे सगळं फालतूगिरी आहे, लक्षात घ्या. हे कधी ना कधी ते तुमचा जो फुगा आहे तो फुटणारच आहे. त्यामुळं नॉर्मल राहा. किती कमवलं तरी तुम्हाला हवेत उडायची काही गरज नाही. जोपर्यंत तुम्ही जमिनीवर आहात, तुम्हाला खरंच सुखी आयुष्य जर राहायचं असेल तर तुम्हाला पैसा ही एक गरज आहे. पैसा ही एक गरज आहे, नीड, बरोबर आहे. पैसामुळंच श्रीमंत राहतो असं नाही. जर तसं असतं तर हे सगळे श्रीमंत, म्हणजे हजारो करोड रुपये असणारी लोक ते अटॅक येऊन मेले नसते. किती प्रॉब्लेममध्ये आहेत, राईट. जोपर्यंत तुमच्याकडे आलेला एक्स्ट्रा पैसा समाजसेवेसाठी लागत नाही तोपर्यंत तो पैसाचं खरं व्हॅल्यू होऊ शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये एक्स्ट्रा आलेला पैसा तुमचं जीवन बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही, बशर्ते तुम्ही जर तो जेण्यासाठी नाही वापरला, राईट. आणि हे शिक्षण कुठे मिळतं? चार्ट कमांडोमध्ये, आहे की नाही. तन धन मन जन, नुसतं पैसेच नाही, धनाची स्ट्रॅटेजी पण आहे. पण ते एक्स्ट्रा आलेलं धन कसं युटिलाइज करायचं, आपलं शरीर कसं मेंटेन करायचं, हे सुद्धा आपण शिकवतो. आणि मग ही जी पाटील फॅमिली होती ती स्ट्रॉंग होती एकदम, आणि अजून स्ट्रॉंग होत चालली. पैसाच पैसा यायला लागला. आणि मग भाऊचं बड्डे, मग बड्डेमध्ये सगळे लोक आले. आणि मग भारतातले सगळे टॉप स्ट्रीम जे एक्सपर्ट लोक होते आपल्या आपल्या क्षेत्रातले, आणि हे शेअर मार्केटशी रिलेटेड फॅमिली होती, त्यामुळं शेअर मार्केटचे सगळे एक्सपर्ट आले होते, राईट. एका विशिष्ट चॅनलवरचा पण, टी व्ही चॅनलवरचा पण एक एक्सपर्ट आला होता तिथं. त्या 50-60 जी फॅमिली होती त्यापैकी एक राज नावाचा एक मेंबर होता, जो आपला इनसायडर आहे, तुम्हाला माहित आहे. तर त्या राजला त्यांनी धरलं,
कुणी धरला आहे की नाही, टी व्ही चॅनल एक्सपर्टनं, बरोबर आहे, त्यांनी धरला. आणि मग ते राजला गोड बोलून सांगितलं, अरे ते बरोबर आहे का नाही, तुम्ही जगात सगळे श्रीमंत, महाराष्ट्रात सगळ्या श्रीमंत फॅमिली आहेत वगैरे, हे सगळं ठीक आहे, पण ही जी तुझे सगळे भाऊबंद आहेत ह्याच्यापेक्षा तू फास्ट, तुला पैसा मी मिळवून देऊ शकतो, माझ्याकडे सगळे आयडिया आहेत. मग राजला थोडंसं पाणी सुटलं आहे का नाही, बाकीच्या पेक्षा माझ्याकडे अजून, घरातल्या इतर मेंबरपेक्षा माझ्याकडे जास्त पैसा असेल तर अजून मजा. हां, मग त्यानं म्हणलं ठीक आहे सांगा आयडिया. मग त्यानं व्यवस्थित बसून वोडाफोन आयडिया सांगितलं त्याला. हां, आहे की नाही, त्याला हेजिंगच्या स्ट्रॅटेजी सांगितल्या, ऑप्शन बाईंग सांगितलं, फ्युचर सांगितलं आहे की नाही. आणि मग आणि तुम्ही काळजी करू नका, मी आहे की नाही, मी सगळी काळजी घेतो. आणि मग त्या राजला मस्त गोड बोलून पटवलं त्यांनी. आणि राजला पण पटलं, चाहे कुछ भी हो जाए, आता सगळ्यात श्रीमंत मीच होऊन दाखवतो. कायम लक्षात ठेवा, तुम्ही किती श्रीमंत व्हा, तुमच्यापेक्षा कुणीतरी श्रीमंत जास्त असणारच आहे. येस आर नो? ही जे लक्झरीची ओढ आहे ना, ही एंडलेस आहे, तुमचा एंड केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. मग आता तिथं तसं झालं, मग ठरलं त्यांचं. मग त्यांनी मग म्हणलं काय करू, त्याने म्हणलं हे शेअर विकून टाक, फालतू कशाला ठेवलेत. आहे की नाही, आहे की, तुला एका दिवसात कमी वेळात जास्त नफा, आहे की नाही. हे किती 30% CAGR न कमावलेत. अरे मी तुला महिन्यात डबल करतो चल. आणि मग काय ते सगळे शेअर विकले ना, आहे की नाही. ते बी विकले, फॅमिलीत दुसऱ्या भावाला विकून टाकले, पैसे घेतले, मग चालू सुरू झालं. मग ते एकच गाणं CP चालू झालं. आणि मग तो एक्सपर्ट होता, त्याला त्याची फीस मिळत होती, आहे की नाही. आणि मग असं करत 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 मग त्या एक्सपर्टनं काय केलं, त्याचे अजून वेगवेगळे अकाउंट ओपन केले, बरोबर. मग त्याला तिथं सांगितलं की मग ते जे अकाउंट आहेत त्याच्यावर मग प्रत्येक ट्रेडला ब्रोकरेज, प्रत्येक ट्रेडला STT, GST, IGST, बरोबर आहे, हे सगळं काटायचं. हां, आणि समजा चुकून प्रॉफिट झालाच तर जवळपास 40% टॅक्स, बरोबर आहे की नाही. आणि मग असं करत 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 वर्षभरामध्ये त्या राजची वाट लागली. आता राजचा सुद्धा मोठा हिस्सा होता फॅमिलीत, त्यामुळं फॅमिलीचा टोटल इन्कम, आहे का नाही, डिक्लाईन सुरू झाला, डाऊन ट्रेंड सुरू झाला, आहे का नाही. त्याच पार्टीत सनीला पण एक जण भेटला. हां, सनी म्हणजे राजचा चुलत भाऊ होता, आहे का नाही. मग असं प्रत्येकाला कोणी ना कोणी भेटत गेलं. मग त्यांनी सनीला तो एक्सपर्ट भेटला, तो होता टेलिग्राम एक्सपर्ट. त्यांचं टेलिग्राम चॅनल होतं, आहे की नाही. आणि तो म्हणला की वर्ल्ड्स बेस्ट चॅनल आहे माझं, बरोबर आहे, आहे की नाही. आणि फीस एवढीच आहे की नाही, ॲडवायझरी आम्ही देतो, एवढीच फीस आहे, परंतु तुझं कल्याणच. हा, आहे की नाही. मस्त. हे काय लावून ठेवलं, नुसतं तुम्ही घेऊन ठेवलं, काहीच करत नाही, अशानं कसा पैसा येईल, काहीतरी केलं पाहिजे, बरोबर आहे. आणि म्हणून मग त्यांनी इंट्राडे सुरू केलं, इक्विटी ट्रेडिंग. ते म्हणलं नाही, तर म्हणलं ऑप्शन वगैरे करायचं नाही, हुशार होता तो थोडा. मग त्यानं म्हणलं इंट्राडे करायचं, आहे का नाही, इक्विटी करा. पण हे इक्विटी, हे येडे लोक आहेत चार्ट कमांडोवाले, स्टॉक घेऊन ठेवून देतात, असं थोडी चालतं, काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणून मग त्यांनी सुरू केलं की इंट्राडे चालू केलं. आणि मग हे शेअर घे, ते विक, ते घे, परत ते विकून टाक, परत त्यातून ते काढ, नाही आता हे असं झालं, त्या स्ट्रॅटेजीत गेला, ते असं करून 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 मधले खर्चच एवढे झाले, एक्सपेन्सेस, आहे की नाही. त्याला प्रॉफिट सुद्धा झाला होता चांगला, पण नेट प्रॉफिट बघितला की तो मायनसमध्ये, लॉस. कारण चार्जेसच एवढे कटले होते की त्या प्रॉफिट खाऊन टाकला होता त्यांनी. याला म्हणायचं निगेटिव्ह कंपाऊंडिंग, बरोबर आहे. मग त्यापैकी 2-3 परत फॅमिलीतले, त्यांना इंदोरवाल्यांचे कॉल आले. आणि मग ते म्हणले की अरे यार क्या कर रहे हो तुम. आणि मग त्यांनी सुरू केलं. मग ते तिकडे, ते कुणी इंदोरला गेले, कुणी बेस्ट टेलिग्रामला जॉईन झाले, कुणी ॲडवायझरी सर्व्हिसेस घेतल्या, कुणी CEP सुरू केलं, कुणी फ्युचरमध्ये गेलं, आहे की नाही. अशा पद्धतीनं फॅमिलीतले भरपूर मेंबर इकडे तिकडे बिखरायला लागले. आणि हळूहळू जी फॅमिली कंटिन्यू ग्रोथमध्ये होती ती डिक्लाईनला लागली. आणि त्या वर्षी, पहिल्याच वर्षी त्यांचं जवळपास
40% जो ग्रो म्हणजे प्रॉपर्टी होती किंवा जे काही नफा ते कमवत होते तो डिक्लाइन झाला. मग सगळ्या फॅमिलीने परत मिटिंग घेतली, असं कसं काय झालं. आणि मग त्यांनी काय केलं, जगातले टॉप ॲडवायझर, सगळ्यात जगातले टॉप अर्थतज्ञ बोलवले, त्याची एक टीम तयार केली. त्यांना परत एक खूप मोठी फीस पेड केली. जगातले टॉप तज्ञ म्हणजे ते काय खूप एक्सपर्ट असणार, त्यांचं काम एवढंच की स्टॉक सांगायचा शोधून किंवा ट्रेड शोधून सांगायचा. आणि मग ती सगळी एक्सपर्ट टीम लागली कामाला. काहीच काळजी करू नका तुम्ही, बरोबर आहे. ब्लूमबर्ग आम्ही आमच्या समोर चिल्लर आहे म्हणले ते. आणि मग त्यांनी सुरू केलं. आणि मग आता मग फॅमिलीमध्ये विश्वास आला की आता आपलं परत आपण चांगल्या स्टेजला येऊ शकतो. मग काय झालं की ते त्या एक्सपर्टची फीसच एवढी होती आहे की नाही. म्हणजे 40%च्या 60% लॉस झाला त्या वर्षी. असं 60% पैकी 20 ते 25% ही फीसच गेली, त्यांची ॲडवायझरी फीस. मग आता काय करायचं. अशा पद्धतीनं मग मात्र ज्यांचा बर्थडे होता त्यांच्या लक्षात आलं, साला त्या वर्षी बर्थडे केला होता तेव्हापासूनच हे प्रॉब्लेम सुरू झाले. त्यानंच ठरवलं की एक तर बर्थडे करायचा नाही, कॅन्सल आहे की नाही. कारण भाईचा बर्थडे म्हणून लोक चाकू खुपसतात येऊन, बरोबर आहे. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की नाही आता भाईचा बर्थडे करायचा नाही. आणि त्यांनी अर्जंट मीटिंग बोलवली आणि सगळ्याला म्हणलं आपण पहिलं कसं करत होतो, आपण पहिलं काय करत होतो, काहीच करत नव्हतो. साला जेव्हापासून काहीतरी करायला लागलो तेव्हापासून हा लफडा सुरू झालाय. आपल्याकडे चांगले शेअर होते, दर वर्षाच्या वर्षाला कंपन्या त्यांचं डिव्हिडंड बोनस जे काय द्यायचं ते पाठवत होत्या. सगळं चांगलं व्यवस्थित सुरू चाललं होतं आहे की नाही. आपल्याला कुणालाही काही कमी नव्हतं, बराबर सगळ्यात हिस्से पण जात होते आहे की नाही. जेव्हापासून आपण काहीतरी करायला लागलो तेव्हापासून हा लफडा सुरू झालाय. तुम्हाला काय वाटतंय आता त्या फॅमिलीनं काय करायला पाहिजे. कुणाला जायचं ॲडवाइस. आणि मग त्यांनी ठरवलं की पहिला नियम की आहे की नाही, पहिल्यांदा हा डू एनिथिंग सिंड्रोम काढून टाकायचा. डू एनिथिंग सिंड्रोम हे रोगाचं नाव आहे. आणि हा रोग मार्केटमधल्या प्रत्येकाला कधी ना कधी होतो. तुम्ही असं म्हणाल की आहे की नाही मला पण झालेलं आहे की नाही, मी त्याच्यातून कसं तरी वाट मार्ग काढून सुटलेलो आहे. पण तुम्ही सुटावं ही माझी मनातून इच्छा आहे. याच्यासाठी काही खर्च करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. काय गरज आहे, काय करायची गरज आहे, फक्त काही करायची गरज नाही आहे, बरोबर आहे. चार्ट कमांडोला पण फॉलो ह्यासाठी करायचं की त्यात आपल्याला नेहमी सांगतील की काही करायचं नाही आहे की नाही. मग तिथं आता आमचं कसं असतंय, आता यूट्यूब चॅनलवाले जे आहेत युट्यूबर, आम्हाला जर मार्केटमध्ये राहायचं असेल तर म्हणजे माझी पण टीम आहे ना मला गाईड करणारी, एक असे ॲडवायझर मला पण आहेत आहे की नाही. मग आमचं चांगलं चालू होतं 2018-19 ते मग 20 लोक म्हणले नाही नाही सर FNOची सिरीज आणा त्याशिवाय काय आहे की नाही. ते नाही तर आम्ही बघा आम्ही चाललो दुसरीकडे आहे की नाही. चला ठीक आहे, बेसिक नॉलेज म्हणून तुम्हाला शिकवलंय, बरोबर आहे. सगळं शिकून घ्या ना, तुम्हाला माहीत असलं पाहिजे सगळं. परंतु माहीत सगळं असल्यावरच कळेल ना तुम्हाला काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे. तर त्याच्यात तुम्हाला डिसिजन पण घेता आला पाहिजे. पहिला डिसिजन की काही चांगले स्टॉक सिलेक्ट करायचे, ठेवायचे पोर्टफोलिओ, आणि काही करायचे नाही. मी जरी तुम्हाला एखादा स्टॉक सांगत असेल तरी ऐकायचं नाही. स्वतःचं डोकं चालवायचं की बाबा मला वाटतंय का हे माझ्या स्ट्रॅटेजीत बसतोय का, तरच घ्यायचं. स्ट्रॅटेजीत म्हणजे 1 मिनिटाची स्ट्रॅटेजी नाही. आपल्या मंथली चार्टवर, वीकली चार्टवर, किंवा डेली चार्टवर तरी चांगला स्टॉक शोधा आणि तो आपल्या स्ट्रॅटेजीत आला आहे की नाही. कुठली स्ट्रॅटेजी वापरा, कोर्समधली वापरा, नाही तर तुम्हाला आवडत असेल, तुम्ही काही तयार तुम्ही पण केलेली असू शकते आहे की नाही. स्ट्रॅटेजी 10% शिवाय जास्त काम करत नाही आहे की नाही. 90% काय काम करतं मार्केटमध्ये, सायकोलॉजी. आणि सायकोलॉजी कशाने तयार होते, डिसिप्लिन, पेशन्स आहे की नाही,
आहे ना. आमच्या सर ट्रिपल मध्ये होते. ट्रिपल मध्ये पण अशी काही लोक, मी ट्रिपल केलाय आता मला कुणी अडवू शकत नाही. राईट. ऑप्शन बाईंग मध्ये एक कॅन्डल आली पूर्ण जिरवून टाकलं. आणि जेव्हा मला सांगा आपली लायकी समजा 1000-1500 लॉस करायची आहे आणि तुमचा जर 1.5 लाख लॉस झाला, समजा माझी लायकी 1.5 लाख लॉस करायची होती आणि माझा 1.5 करोड लॉस झाला, तर माझी चिडचिड होते. मग ज्याला दिसेल त्याला शिव्या. बायको दिसली, तू आलीस ना वापस, लिकरू आलं की हान कान पुढे त्याच्या यायला, ही जन्मलेल्या दिवसापासूनच ही नाट लागला माझ्या मागे. काही म्हणणार म्हणजे स्वतःच दोष आहे की नाही. आणि तेवढ्या चार्ट कमांडोचं नोटिफिकेशन आलं व्हिडिओ लाईव्ह, साला ह्याच्यामुळं झालं, ह्याला पकडा, बरोबर आहे. किंवा अजून कुणी नातेवाईक आला, साला बिला आला, हा आहे की नाही, ह्यानंच फसवलंय मला आहे. नाहीतर मला चांगली बायको मिळाली असती दुसरी. आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा चांगला, कधीही तुम्ही मोबाईल घ्या, थोडं थांबलं असतं तर चांगला मिळाला असता असं वाटतंय, आहे की नाही. मी काही सांगितलेलं नाही. तुम्ही नांदेडवाले जरा जास्त हुशार असल्यामुळे तुम्हाला न सांगितलेल्या गोष्टी पण ऐकू येतात. तर असं वाटतं. आणि त्यामुळं आता इथं आपल्याला लक्षात घ्यायची वेळ आलेली आहे की सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन, पेशन्स, लॉंग टर्म व्ह्यू, ह्या 3 गोष्टीमुळे आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग होते. आता मी तुमच्यापर्यंत येतोय, बरोबर आहे. मी जर CEP करत बसलो असतो तर मी ह्याला वेळ देऊ शकतो का? माझ्या 5 कंपन्या आहेत. किती? 5 कंपन्या आहेत. हां. आणि माझ्याकडे काय आहे हे मी कुणालाच दाखवत नाही. शो ऑफ करायचं म्हणलं तर खूप काही आहे की नाही. यातलं काही जणांना माहीत पण असेल. हां. तुम्ही विचार करू शकत नाही एवढं माझ्याकडं आहे. पण लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या आवश्यकतेपेक्षा थोडा पण एक्स्ट्रा झालेला पैसा हा तुम्हाला खड्ड्यात नेतो. येस ऑर नो? समजा तुम्हाला 50,000 पगार आहे, तुमचं त्यात भागत आहे, तुम्हाला 60,000 झाली तर काय होईल? तुम्ही म्हणाल काय त्यात वाईट होते, 10,000 चांगलेच आहे की, येऊ द्या त्याच्यामुळे आहे नाही. तर 10,000 एक्स्ट्रा आले, काय होईल? तुम्ही बायको लेकराला उचललं, हॉटेलमध्ये जाणार, घरी जेवत होते मस्त, आहे की नाही, घरचं जेवण चांगलं, हॉटेलमधलं ते तेल टाकलेलं कधीचं काय काय माहीत नाही, पण स्टाईलनं बसला, पोट खराब करून घेतलं, रोज सकाळी फिरायला जायचं ते बंद झालं, दवाखान्याला लागला, बरोबर. एक्स्ट्रा मी काय म्हणतोय, हे जे आहे ना, म्हणून आपल्याला पुरेसा पैसा, पुरेसा वेळ आणि पुरेसं आरोग्य. म्हणजे मला काय पाहिजे? पुरेसा पैसा, पुरेसा वेळ आणि पुरेसं आरोग्य पाहिजे. पैसा पण आला आणि मी सतत आजारी आहे, काय करणार? साठायचं का पैशाला? बरोबर आहे की नाही. बरं आजारी नाही आहे, चांगलं आहे, पैसा पण आलेला आहे, पण वेळच नाही, आहे की नाही. कुणालाही विचारा काय, अरे ये जरा आपल्याला अर्जंट काम होतं, अरे मला श्वास घ्यायला वेळ नाही आहे रे, मग जगायलाच कशाला? मला सांगा, त्या महेश पाटलाला तिथून 10, 12, 15 तास प्रवास करून यायला वेळ आहे. हा, इथं अजून येता येता मी कितीतरी लोकांना भेटलो, पर्सनली मला लक्षात आलं की जेव्हा मोठा प्रोग्राम असतो वाय इंडिया वगैरे, त्यात शेकडो लोक येतात, बरोबर आहे, हजारो लोक येतात, पण तिथं बोलणं होत नाही. म्हणून मी काय केलं की तुम्हाला प्रत्येकाला लांबून बोलवून घेण्यापेक्षा एकटा जातो ना, त्यातही आहे की नाही, खर्च वाचेल का नाही? हां, तुमचा खर्च वाचेल, माझाही खर्च वाचेल. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही ह्याच मिशनमध्ये सहभागी व्हा. सहभागी कसं व्हायचं? हां, एवढं काही फीस मागेल बघा. भारतामध्ये सगळ्यात भीती कशाची आहे? फुकट पाहिजे आम्हाला. 80 करोड लोकांना धान्य फुकट मिळतं, बरोबर आहे. त्यामुळं सगळं A to Z सगळ्या गोष्टी आम्हाला कशा पाहिजेत? फुकट पाहिजे, बरोबर आहे. फुकटचं पचत नाही. पण इथं तुम्हाला काय करायचं आहे? चांगले स्टॉक आणि चांगले, समजा तुम्हाला वेळ नाही, समजा आता डोने साहेब आहेत, त्यांना समजा त्यांनी तुम्ही ज्या क्षेत्रात एक्सपर्ट आहे ते आता मी बघितलं आणि ते महाराज आहेत मला माहीत होतं, पण इथं आहेत नांदेडचे हे माहीत नव्हतं.
तर त्यांना काय आवड आहे ते बोलू शकतात, स्टेजवरून नॉलेज देऊ शकतात. त्यांनी त्या क्षेत्रात, म्हणजे मी असं करा म्हणत नाहीये, फॉर एक्झाम्पल सांगतो, त्यांनी त्या क्षेत्रातच एक्सपर्ट व्हायला पाहिजे आणि जे पैसे कमवलेत ते इन्व्हेस्ट केले पाहिजे चांगल्या स्टॉकमध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये. लॉस होईल का? लक्षात आलं का? प्रॉब्लेम कुठं होतो, जिथं आपल्याला ऍक्टिव्ह राहायचं तिथं ऍक्टिव्ह राहत नाही तिथंच ऍक्टिव्ह होतो. बरोबर आहे. घरात बायको म्हणते जरा मदत करा, आहे की नाही, इथं सामान उचलून तिथं ठेवा, हे काय छोटं मोठं आहे की नाही, डब्बा बरणी वगैरे तसलं काही मदत करत नाही. पण शेजारणीला सिलेंडर उचलून घेऊन अरे ऍक्टिव्ह तू इथं राहा, तिकडं ऍक्टिव्ह राहा. बघा हे अशी बेने आहेत. मग आपल्याला ऍक्टिव्ह कुठं राहायचं हे कळत नाही आणि पॅसिव्ह कुठं राहायचं. म्हणजे ऍक्टिव्ह कुठं राहायला पाहिजे? हा बायको अहो ऍक्टिव्ह जे आपण काम करतोय त्यात ऍक्टिव्ह राहायला हवं. म्हणजे बायको जवळ सारखे ऍक्टिव्ह राहून एवढे त्यामुळे तर लोकसंख्या वाढली. तिथं किती ऍक्टिव्ह राहणार? ठीक आहे. आपण जे काम करतोय, आपण जो बिझनेस करतोय, आपण जो नोकरी करताय, बरोबर आहे की नाही, ह्यात पण जोक होता. काही लोकांना अजून पण विचार करायला येते सरांना नेमकं काय म्हणायचं असेल, ह्यात काही स्ट्रॅटेजी असेल का? तर आपल्याला ऍक्टिव्ह कशात राहायचंय? जे आपलं आवडीचं काम आहे. बरोबर आहे. मला लोकांना भेटायला आवडतं, माझ्याकडे जे आहे नॉलेज ते शेअर करायला आवडतं, मी याच्यात आणखी वेळ देईन. बरोबर आहे. तुम्ही जिवंत का आहात? तुम्ही जिवंत का आहात? इथं तुमचा जन्म का झालाय हे तुम्हाला माहित पाहिजे. कुणाला माहिती आहे? वाय दिस कोलावरेडी? जन्म का झालो? आपण जन्मलो, हा, मार्क पाडले, चांगले अभ्यास केला, मार्क पाडले, परत लग्न केलं, परत दुसऱ्याला जन्म दिला, पुन्हा आपण मेलो, मग त्यानं बघ तेच करायचं पुढे. ह्यासाठी जन्मलोत का? आपल्याला आपल्या जीवनाचं वाय सापडला पाहिजे. मी का जगतोय, कशासाठी जगतोय, हे ज्या दिवशी तुम्हाला सापडेल जीवनात एकदम आनंद आहे. माणूस शेवटी मरताना त्याला लक्षात येतं, यार मला मित्राला भेटायचं राहूनच गेले. बरोबर आहे. घरी निवांत लेकरांसोबत बायकांसोबत मला खूप गप्पा मारायच्या होत्या, राहून गेल्या. हा का राहून गेल्या? CP कंटिन्यू स्क्रीन, आहे की ना. आपल्याला एवढं वाटतं की काहीतरी, आहे की ना, आपल्याकडे सगळे सुविचार पण असेच आहेत ना, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. अरे बाबा, ते दुसऱ्या क्षेत्रात बरोबर होतं किंवा तिसरीकडे बरोबर होतं. इथं केल्याने होत नाही रे, आता थांबलीची पाहिजे, आहे की नाही. मग हे असे काही सुविचार आपल्या भारतातून आपण हद्दपार केले पाहिजे. काहीतरी लोकांना असं वाटतं की काहीतरी केल्याशिवाय काहीतरी होत नाही. असं नाहीये. काही न करता सुद्धा खूप काही होतं, आहे की नाही. आणि तसं जर असेल तर खूप जण किती कष्ट घेत आहेत. हा, रात्रंदिवस मेहनत. तुम्ही पण काय कमी मेहनत घेताय का? पण तुमच्या एका तासाची किंमत आणि मुकेश अंबानीच्या एका तासाची किंमत काय आहे? तुम्ही आज ठरवा इथं की सरांच्या साक्षीने, मी बी मोठा नाहीये काही, पण काहीतरी निमित्त पाहिजे आपल्याला, आहे की नाही. दारू सोडायला काहीतरी निमित्त पाहिजे का नाही? तसं CP सोडायला काहीतरी निमित्त समजा. पण माझ्या एका तासाची किंमत मी वाढवणार. बरोबर आहे की नाही. तुम्ही सगळ्यांनी काय प्रयत्न केला? माझा वेळ वाचावा. बरोबर. मी बरोबर टायमिंगला आलो. हा, मी येऊन वाट बघत बसलो का माशा मारत, कुणीच आलं नाही, आता कसं धंदा होईल. हा, तर तुम्हाला सुद्धा काय करावं लागेल? तुमच्या एका तासाची किंमत वाढवायची. मग ती एका तासाची किंमत वाढवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुमच्यामध्ये सगळ्यात बेस्ट काय आहे? तुम्हाला आज जावं लागेल. प्रॉब्लेम बाहेर हुडकतो आपण, प्रॉब्लेम बाहेर काहीच नाहीये. प्रॉब्लेम कुठे आहे? आपल्यामध्ये. मेडिटेशन करा, सकाळी लवकर उठा. सकाळी लवकर उठा म्हणलं की 4 लोक उठून जातात निघून. बाकी काही सांगा पण तेवढं सांगू नका. हा, आज सुद्धा मी आता 4:45 उठलो होतो. बरोबर आहे का? आजचं काय सांगतो की एवढा प्रवास करून सुद्धा, बरोबर, उशिरा झोपून सुद्धा ती सवय लागलेली आहे. तर चांगल्या सवयी लावा. बरोबर. आपल्याला चांगल्या सवयी लावायला
काय पर्याय आहेत वेगवेगळे. ऐका, जी चांगली सवय आहे ती दिसली पाहिजे तुमच्या आजूबाजूला सतत. समजा तुम्हाला फ्रूट खायचे आहेत, ॲपल खायचे आहेत, किंवा आहे की नाही, फ्रूट ॲपल नाही आमच्याकडे पैसे काही जास्त महाग नाही आहे, आहे की रात्रीच्या क्वार्टरपेक्षा कमीत मिळतात, आहे की नाही. तर तुम्ही ते सतत जिथं दिसतील तिथं फ्रूट ठेवा, सगळ्या गोष्टी ठेवा ना. म्हणजे जाता येता तुम्ही खाल का नाही, आहे की नाही. जाता येतं क्वार्टर ठेवते, जाता येतं ती दिसते, मग लगेच घेतलं निघाला. काय तुम्हाला सवय कशी लावून घ्यायची कोण ठरवणार आहे? तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य मी बदलू शकतो, नाही. तुमचं आयुष्य फक्त एक जण बदलू शकतो, आणि तुम्ही स्वतःच आहे. तुम्ही ठरवलं पाहिजे. आज ठरवा, चाहे कुछ भी हो जाए, दुनिया इधर की उधर हो जाए, मी थांबणार नाही. प्रत्येक गोष्टीत आनंद आहे. हा, रोज शावर घेताय तर आज डाव्या हाताने तांब्याने आंघोळ करून बघा, किती मजा येते. प्रत्येक गोष्टीत मजा आहे की नाही. पण आपल्याला टीव्हीवर असं जाहिरातीत दाखवलं गेलं की असं केलं तरच मजा आहे की नाही. एवढी मोठी गाडी असेल माझ्याकडे तरच मजा आहे. काय गरज आहे? किती मोठी गाडी आहे किंवा किती छोटी गाडी आहे याच्याशी काय मतलब आहे का? तुम्ही या जागेहून त्या जागेवर पोचलात का, दॅट इज इम्पॉर्टंट, राईट. तर हे आजपासून मेसेज घ्या. सकाळी लवकर उठा, सकाळी लवकर उठून स्टडी करा, राईट. मी असं म्हणत नाही की बा चार्ट कमांडोलाच फॉलो करा, आम्हीच लय शहाणे आहे जगात, असं काही नाही. तुम्हाला जे आवडतंय, जी गोष्ट आहे, फक्त स्किल नवीन शिका, आहे की नाही. हां, स्किल शिकताना तिथं काही फीस द्यावी लागली तर तिथं लाजू नका, त्याला उगं भांडत बसू नका, आहे की नाही. फीसच का मागतो, मग त्यानं काय तुमचं बायका लेकरं सोडून तुमच्यासाठी रात्रंदिवस फुकट करायचं का? प्रत्येकाचं जस्ट त्याची व्हॅल्यू आहे. त्यांनी बी त्याच्या एका तासाची किंमत वाढवतोय, त्याला वाईट म्हणत बसू नका. तुम्ही तुमच्या एका तासाची किंमत वाढवा. हे दॅट इज द बेटर वे, राईट. आणि मग काय होईल, तुम्ही जिथं काम करताय तिथं जर अजून प्रेमानं तुम्ही काम केलं, आहे की नाही. आता इथं जॉब किती लोक करताय बरं? यापैकी किती लोकांना स्वतःचा जॉब खूप आवडतोय? दोन्ही बाजूने ताप आहे ना. तर आता तुम्ही एक काम करू शकता की बाबा ठीक आहे, काही हरकत नाही, आहे की नाही. पण आवडत जरी नसेल तर तुम्ही एक टार्गेट ठरवा, राईट. म्युच्युअल फंड तुम्हाला खूप उपयोगाला येऊ शकतात. जसं SIP नाही तुम्हाला अभ्यास करणं होत, किंवा समजा होतोय लॉस, समजा असं पण होऊ शकतं ना की FNO सोड तुम्ही करत नाहीये पण इक्विटीत पण माझा लॉस होतोय, किंवा एखाद्याला नसतं ते स्किल. आईन्स्टाईन हा जगातला सगळ्यात हुशार IQ वाला माणूस होता, आणि सगळ्यात जास्त शेअर मार्केटमधला टॉपेस्ट लॉस त्यानंच केलाय. त्यामुळे इथं जास्त हुशारीची गरज नाही मित्रो. तुम्ही जर जास्त हुशार असाल तर हात जोडून विनंती आहे, अर्धी हुशारी कुणाला तर विका, तरच मार्केटमध्ये सक्सेस होणं आहे.